होती, बैलगाडी सुद्धा जात नव्हती। आता खोजपुरातून निघाला तर 2 मिनिटात महादेवला येत आहे आणि चिक मोदत निघाला तर बापू तुम्ही 10 मिनिटाचा आला। हे दुसरं तिसरं कोणाचं श्रेय नाही, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुम्हाला ताकद दिली, त्या ताकदीचं फलित म्हणून आमच्यासारख्या असंख्य लोकांना तुमच्या माध्यमातून काम करते। आज या ठिकाणी माळरानावरती टेंबूचं उजनीचं पाणी येणार आहे, टेंबू तुमच्या माध्यमातून यायला लागले उंबरगावकडून इकडं। खवसपूर गाव नशिबान आहे, रोटीवडी खवसपूर नाजनाळी 3 गाव एवढी बापू तुमच्या माध्यमातून नशिबान आहेत। या गावांना 2-2 योजना आलेत। राज्यात अशी क्वचित गाव असतील गावांना 2-2 योजनाचं पाणी मिळतं। ही गावं नशिबान आहेत, तुमच्या प्रयत्नानं तुमच्या ताकदीनं 2 योजनाचं या गावाला पाणी आलंय। निश्चितपणे हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालाय। 2 का 3 कोटी येतात, किती कोटी रस्ता आहे? 6 कोटी रुपयाचा रस्ता आहे। आता घरकुलच बिल सहज काढून तालुक्यात तेवढं दाखवा वाढवणं म्हणा, घरकुलच बिल काढताना नाही ग्रामसेवकला 10 पट आणि सरपंचाकडे इशारा जाईल तुमच्यावर टायमिंग आहे नाही तर इशारा म्हणा। आमच्या नेत्याचं नेतृत्व होतं, आमच्या नेत्याचं कर्तृत्व होतं, आमच्या नेत्याचं दातृत्व होतं। गणपती आलाय, मंडळावर गडी असतील सगळं आपलं जायचं, आता वर्गण आणा म्हणावं। आम्हाला चॅलेंज करायला नाही नेताजी होते कोणाला, आम्हाला विकासाची कामं सांगायची त्यांच्या नेत्यानं। हृदय फाडून दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत असताना घरा पाठीमागं लेकरं बाळ प्रपंच 30 वर्षाचा 50 भोगलेलं कुटुंब हे सगळं असताना सुद्धा माझ्या नेत्यानं या तालुक्याला 5,500 कोटीचा निधी आणला। राजकारणात आमचा पराभव झाला असेल, राजकारणात आम्हाला मतं कमी पडली असतील, पण या तालुक्यातल्या 3.5 लाख मतदाराच्या तोंडामध्ये जर नाव कुणाला असेल तर माझ्या नेत्याचं नाव आज येतं। कोणत्याही रस्त्याने जाताना मला खवसपुराचा जाते आत्मा आहे, मला गणित कळत नाही। 10 कोटीचा पूल बांधला सत्कार एवढाच, 10 लाखाचा डीपी दिला तरी बापू सत्कार एवढाच। एवढं जिद्दी आणि चिकाटीचं गाव आहे। नेत्याप्रती सलाम आहे, तुमच्या गावाची प्रचंड जिद्द आहे, प्रचंड इच्छाशक्ती असणारं गाव आहे। बागल मामा आणि नेत्याच्या पाठीमागं टोपीवालं धोतरवालं अगदी पांढरी दाढी केस पांढरी झाली तरी गडी नेत्याच्या पाठीमागनं हालत नाही तर एवढं जिगरबाज असणारं हे गाव आहे। मला सार्थ अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला एवढाच या ठिकाणी मित्रांनो शब्द देतो। या सांगोला तालुक्याचं नंदनवन करत असताना वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यात रस्ता असेल, लाईटीचा प्रश्न असेल, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आधार कार्डावर सह्या करणारा या महाराष्ट्रातला नेता कोण असेल तर त्याचं नाव बापू आहे। आज ही विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, अनेक माझे आमदार आहेत। विधान भवनामध्ये सगळ्यांनी जायचं, आपले नेत्यांनी जायचं। सगळ्यात ज्यादा शिल्पी आणि सगळ्यात ज्यादा पत्रकार कोणाकडे पळत असतील तर त्या नेत्याचं नाव आहे बापू। मित्रांनो, याची आपण या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे। मला एवढंच सांगायचं आहे, तात्या हा डीपी दिला, डीपीच्या औचित्यातून कार्यक्रम आहे, पण या तालुक्यामध्ये अजूनही बापू 5 वर्ष नारळ फुटलं तर ती तुमचीच कामं असतील। एवढं मोठं काम आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी यापूर्वी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहायला, इथूनही भविष्यामध्ये आपण या ठिकाणी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्याला बोलवलं, सगळ्याचा आदर सत्कार केला, त्याबद्दल सांगोला तालुका शिवसेने वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो। यानंतर आदरणीय बापूंनी